फक्त 5 ते 10 मिनिटात आपली मेहंदी जी आहे ती एकदम छान अशी रंगलेली आहे बघा। तर हे बघा काय आहे मित्रांनो, बहिणींनो, भावांनो, निरमा आहे, निरमा। आणि निरम्यापासून मेहंदी तयार होऊ शकते का हो? तीही गडद अशी आणि खुलून रंगणारी। तर हो, बघा ना तुम्ही, अहो ह्या निरम्यापासून अशी आज आपण मेहंदी तयार करणार आहोत, तेही इतकी छान रंगणारी, तीही फास्टमध्ये आणि छानपैकी उठून दिसणारी, एकदम गडद अशी आज आपण मेहंदी लावता क्षणी धुवून काढल्याच्या नंतर एकदम अशी लाल भडक आणि मस्तपैकी खुलणारीच मेहंदी आपण आज तयार करणार आहोत, तेही कशापासून? निरम्यापासून। तर नमस्कार भावा बहिणींनो, परत एकदा स्वागत आहे माझ्या नवीन अशा जुगाडाच्या व्हिडिओमध्ये आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तर आजचा विषय आपला खूप म्हणजे खूप खास आणि खूप छान होणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। व्हिडिओ हा आपल्याला शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण व्हिडिओच खूप छान होणार आहे। तुम्हाला तर सांगितल्याप्रमाणे बघा की आज आपण मेहंदी जी आहे आपली ती कशापासून तयार करणार आहोत? निरम्यापासून तयार करणार आहोत। तर आता सगळीकडे भरपूर असा उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळा चालू झाल्याच्या नंतर बघा सगळीकडे बघा आता लगीनघाई चालू झालेली आहे। तर उन्हाळ्यामध्ये बरेच जण बघा आता बघा लग्नाचं सीझन चालू झालेला आहे, त्याच्यामुळे बऱ्याच जणांचे लग्न बघा आता ह्या उन्हाळ्यामध्ये सुरू झालेले आहेत। आणि मग अशा वेळेस बघा काही लग्न आधीचे एंगेजमेंट करून म्हणजे जमवाजमी करून त्याची तारीख फिक्स करून लग्न हे केलेले असतात, ठरवलेले असतात। आणि काही लग्न बघा मुलगी बघायला जातात आणि तिकडंच लग्न करून येतात, म्हणजे मुलगी पाहण्याचा कार्यक्रम असतो आणि डायरेक्ट लग्नच होतं बघा। म्हणजे काहीचं नशीब पण चांगलं असतं, त्याच्यामुळं लवकर लग्न जमतं। आणि काहीचे 35-40 जरी वर्ष झालेत तरी लग्न जमत नाही, तर विनोदाचा भाग हा बाजूला राहू द्या। परंतु ज्याची लग्न जे लवकर म्हणजे मुलगी पाहायला गेलेत आणि आता लग्न करायचं आहे, आणि मग बऱ्याच नवरदेव नवरीचे लग्न बघा मुलगी पाहायला गेल्याच्या नंतरच असे लग्न होतात। आणि मग अशा वेळेस असा प्रश्न निर्माण होतो की मेहंदी कधी काढायची, कधी रंगायची, असा प्रश्न निर्माण होतो। आणि मग बऱ्याच वेळा बघा बाजारामध्ये वेगवेगळे कोण भेटत असते, ते महागडे कोण असतात आणि कधी ते भेटत पण नाहीत। मग अशा वेळेस बघा आपली तारांबळ उडते आणि प्रत्येक मुलाला तर हवस असतेच की लग्नामध्ये मेहंदी काढावी, आपली मेहंदी रंगावी, छान अशी दिसावी। म्हणजे बरेचसे स्वप्न प्रत्येक मुलाचे मुलीचे असतात, बऱ्याच जणांचे मेहंदीचे असतात, कोणाचे दागदागिन्याचे असतात, म्हणजे बरेचसे असे प्रश्न असतात आणि स्वप्न पण असतात। त्याच्यामुळे काय तर प्रत्येकाला मेहंदी लावल्याच्या नंतरच असं वाटतं की आता लग्न आहे। मग बऱ्याच वेळा करवल्या नवरी नवरदेव घरातील मंडळी आपले मेहंदी लावत असतात। मग अशा वेळेस काय होतं बघा, मेहंदी लावता क्षणी कधीही रंगत नाही। मग आता आपण त्याच्यासाठी असा जुगाड घेऊन आलेला आहे की आपली जी हा निरमा आहे, ह्या निरम्यापासून आपण मेहंदी तयार करणार आहोत। आणि ती मेहंदी जी आहे ती आपली बघा लावता क्षणी आपण जरी धुवून काढली, लावता क्षणीच रंगणार आहे ती, आणि धुतल्याच्या नंतर तर इतकी ती खुलून आणि उठून पण दिसणार आहे, दिसायला पण छान दिसणार आहे। त्याच्यामुळं आणि लवकर धुतली तरी ती रंगणार आहे। त्याच्यामुळं आपण त्या पद्धतीने आता आपण ही मेहंदी घरच्या घरी कशी तयार करायची ते बघणार आहोत आणि त्याचं प्रमाण बी सांगणार आहे मी। तर चला करूया आपण मेहंदी बनवायला सुरुवात। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय घ्यायचं आहे, हा जो आहे तो निरमा घ्यायचा आहे बघा, 1 आणि 2 हे असं काय घेतलेलं आहे आपण, हा निरमा घेतलेला आहे। आता तुम्ही म्हणसान दादा तुम्ही निरमा घेतला आहे, मग बऱ्याच जणाला असं महाभयंकर प्रश्न पडतात बघा, महाभयंकर कसले महाभयंकर, की निरमा हा कुठल्या कंपनीचा आहे, हाच निरमा घ्यायचा आहे का, तोच निरमा घ्यायचा आहे का? अहो असं काही नाही, तुम्ही निरमा कुठलाही घ्या। निरमा म्हणजेच आता निरमा म्हणलं तरी पण प्रॉब्लेम आहे बऱ्याच जणाला, की लगेच म्हणतात व्हीलला बी तुम्ही निरमाच म्हणताय, टाईडला बी निरमाच म्हणताय। पण ते सर्वाच्या तोंडात एकच शब्द आहे की कुणीच म्हणत नाही की धुण्याचा सोडा म्हणतंय का कोण आजकाल? धुण्याचा सोडा दुकानामध्ये जाऊन कोण म्हणतंय का धुण्याचा सोडा द्या मला? प्रत्येकजण म्हणतं मला निरमा द्या। मग त्याच्यानंतर निरमा द्या म्हटल्याच्या नंतर मग ते दुकानदार म्हणतात कोणचा द्यायचा आहे, व्हीलचा द्यायचा आहे, टाईडचा द्यायचा आहे, एरियलचा द्यायचा आहे, असं होतं बघा। त्याच्यामुळे पहिल्यापासून जी सवय लागलेली आहे निरमा म्हणायची, ती निरमा तर तुम्ही कुठल्याही कंपनीचा घेऊ शकता, त्याला कुठल्याही कंपनीची आठ नाही आहे आपल्याकडे। तर आपण हा निरमा घेतलेला आहे, म्हणजे धुण्याचा सोडा घेतलेला आहे।
तर हे किती चमचा घेतलेला आहे आपण? 2 चमचा घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला काय घ्यायचं आहे? तर हे घ्यायचं आहे आपल्याला हळद. काय आहे ही? आपली हळद आहे आणि ती ही खाण्याची हळद आहे बघा. अशी कपाळाला लावायची हळद नाही किंवा अंगाला लावायची हळद नाही. तर ही आपली कसली हळद आहे? तर ही अंगाला लावायची हळद नसून ही जी हळद आहे ती आपल्या रोजच्या जेवणामध्ये जे आपण भाजी करताना जी टाकत असतो ती हळद आहे बघा. आणि ही किती घ्यायची आपल्याला? आता 2-4 चमचा आपण निरमा घेतला आहे तर 1 चमचा काय घ्यायचं आहे आपल्याला? ही हळद घ्यायची. आणि हळद घेतल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे बघा? एक छान असा, आता उन्हाळा चालू आहे आणि सगळीकडे आता लिंबू भेटत आहेत बघा. तर असा आपल्याला एक छोटासा एक लिंबू घ्यायचा आहे छान असा. आणि लिंबू घेतल्याच्या नंतर बघा आपल्याला काय करायचं आहे? तो जो लिंबू आहे तो असा अर्धा कापून घ्यायचा आहे. आणि अर्धा कापून घेतल्याच्या नंतर आपल्याला त्यातल्या ज्या बिया आहेत त्या आपल्या काहीच कामाच्या नाहीत बघा. तर ह्या बिया आपल्या काही कामाच्या नसल्यामुळे आपल्याला काय करायच्या? त्या काढून टाकून द्यायच्यात. आणि त्याचा जो रस आहे तो आपल्याला इन्स्टंट ह्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायचा आहे. काय करायचं आहे? ह्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे. आणि हा लिंबू मिक्स केल्याच्या नंतर बघा आता आपल्याला काय करायचं आहे? जे पाणी आहे ते पाणी आपल्याला घ्यायचं आहे. आता काही साधं पाणी आहे बघा. तुम्ही माणसाने ह्याच्यामध्ये काहीतरी केमिकल वगैरे काहीतरी मिक्स करायला लागला आहे, दादानं आम्हाला फसवत आहे काय? तर हे साधं पाणी आहे, मी तुम्हाला पिऊन दाखवतो. तर हे साधं पाणी आहे, केमिकल वगैरे काही नाही. आणि आपल्याला ह्याचं प्रमाण कसं घ्यायचं आहे? लय हे पातळ नाही व्हावं, ह्याला प्रमाण काही नाही बघा. हे आपल्या मनाने तुम्ही घेऊ शकता. आणि तुम्हाला आता इथं दिसत असेल बघा, आपण पाणी टाकल्याच्या नंतर आत्ताच बघा ही मेहंदी रंगायला लागल्यासारखे दिसायला लागले. दिसते का तुम्हाला? आत्ताच ही जी मेहंदी रंगण्यासारखी म्हणजे लाल भडक आत्ताच दिसायला लागलेली आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे? ही जी मेहंदी आहे ती आपल्याला आता मिक्स करायची बघा. म्हणजे जेणेकरून तिचा रंग जो आहे तो लाल भडक आत्ताच दिसायला लागलेला असेल तुम्हाला. आणि रंगल्याच्या नंतर आपल्याला हाताला लावल्याच्या नंतर तर तो एकच नंबर दिसणार आहे. त्याच्यामुळं बघा ही मेहंदी आपली एकदम छानशी मस्तपैकी आणि लवकर खुलणारी, लवकर रंगणारी अशी मेहंदी तयार होणार आहे बघा आपली. तर चला घेऊया आपण ही मिक्स करून आणि त्याच्यानंतर आपण लावूया हिला बोटाला. तर हे बघा आपली छानपैकी अशी मेहंदी जी आहे ती तयार झाली बघा. आणि फास्टमध्ये झालेली आहे, त्याला भरपूर असा काहीच वेळ गेलेला नाही. तर आपण ही मेहंदी कशापासून तयार केलेली आहे? तर फक्त निरमा, हळद आणि लिंबून थोडंसं आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे. आणि हे बघू शकता नुसतं आपण हे कालवतो आहे तोपर्यंत इतके लाल भडक आपल्या बॉटनवरती दिसायला लागले आहे. तर ही आहे आपली मुलगी आणि तिच्या हातावरती आपण आता ही मेहंदी काढून लगेच तुम्हाला धुवून दाखवणार आहोत. फक्त त्याला थोडंसा वाळू द्यायची. तर ही बघा आता आपण तिच्या हातावरती मेहंदी लावून त्याला वाळू देणार आहोत आपण. तर अशा पद्धतीने बघा. आता मला काही मेहंदी काढता येत नाही. तुम्ही म्हणता दादा कसली मेहंदी काढली ही? माझा काही कोर्स वगैरे झालेला नाही मेहंदी काढायचा किंवा मला डिझाईनबाज मेहंदी येत नाही. पण तरी पण काय केलं आहे आता आपण, जे आपण साधी पद्धत होती आपली बघा, लहानपणी आपण अशाच पद्धतीने मेहंदी काढायचो आणि त्याला असे टिपके द्यायचो बघा. त्या पद्धतीने आपण काय करूया, मेहंदी काढूया आणि असे टिपके देऊया आपण. तर बघू शकता तुम्ही कशी दिसते तुम्हाला मेहंदी ही. आता ही नुसती लावतोय आपण तोपर्यंतच इतकी मेहंदी आपली लाल दिसायला लागलेली आहे बघा, एकदम लाल भडक. आणि धुतल्याच्या नंतर तर तुम्ही बघू शकता ती इतकी छान दिसणार आहे. तर अशा पद्धतीने बघा आता आपण एका हातावरती तिच्या मेहंदी काढलेली आहे. आणि ही कशी दिसते बघा तुम्ही मेहंदी. आता मला मेहंदी काढता येत नाही, मी तुम्हाला म्हटलं आहे, पण तरी पण आपण मेहंदी काढण्याचा प्रयत्न केला आहे. आणि दिसतानीच बघा आता इतकी ती लाल भडक अशी मेहंदी दिसते बघा. तर हिला आपल्याला काय करायचं आहे, 5 ते फक्त
5 ते 10 मिनटंच आपल्याला काय करायचं आहे, हिला फक्त सुकू द्यायची. किती? 5 ते 10 मिनटं. आणि त्याच्यानंतर लगेच धुवू शकता तुम्ही. आणि लगेच धुतल्याच्यानंतर तर तुम्हाला रिझल्ट इतका छान येणार आहे बघा. आणि बऱ्याच ठिकाणी बघा काय होतं, आता ज्यावेळेस नवरा बायकोचं काय असतं बघा, मेहंदी लावायचा कार्यक्रम चालू असताना काय म्हणतात, माझी जर नाही मेहंदी रंगली ना तर तुमच्याकडे बघतेच का, तर तुमचं माझ्यावर प्रेमच नाही. म्हणजे प्रेम असलं तरच मेहंदी रंगते असं त्यांचा गैरसमज असतो बघा. समज नसतो, गैरसमज असतो. तर तो गैरसमज आपण सुद्धा आता दूर करणार होता. अशा पद्धतीने मेहंदी तयार करायची, लगेच धुवून टाकायची आणि बायकोला म्हणायचं, हो तुझ्यावर माझं किती प्रेम आहे, मेहंदी लावता शनी इतकी रंगली का नाही. अशाच पद्धतीने करायचं. तर चला 5-10 मिनटं आपण आता हे सुकण्याचा प्रयत्न करूया आणि त्याच्यानंतर आपण लगेच धुवून काढूया आणि त्याच्यानंतर बघूया की आपली मेहंदी किती रंगते ते. तर चला आता 5 मिनटं आपण बघूया वाट. तर बघू शकता आता 10 ते 15 मिनटं आपण फक्त मेहंदी सुकू दिलेली आहे आणि आपल्या पण बोटावरती बघा. आणि आता आपण काय करणार आहोत, ही मेहंदी जी आहे ती आता धुण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण. आणि धुतल्याच्या नंतर बघू आपलं फायनली रिझल्ट कसा येतो आहे ती. तर चला आता आपण मेहंदी जी आहे ते आपले स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ. आणि धुता असताना बघा मी ज्या बोटाने लावलेली होती ते बोटसुद्धा बघा माझं किती रंगलं आहे. दिसतंय का तुम्हाला, हे बोट एवढं रंगलं आहे बघा. तर ही धुतल्याच्या नंतर बघा आता आपली मेहंदी कशी दिसायला लागली. एकदम लाल दिसायला लागली का मेहंदी तुम्हाला. बघू शकता तुम्ही किती वेळ आपण फक्त ह्या मेहंदीला लावलेला आहे. फक्त 5 ते 10 मिनटात आपली मेहंदी जी आहे ती एकदम छान अशी रंगलेली आहे बघा. दिसतंय का, 5 ते 10 मिनटात. आणि त्याचं पाणी पण बघा, मेहंदीचं पाणी. तर मित्रांनो फायनली जे आहे ते आपली मेहंदी छानपैकी रंगलेली दिसत आहे बघा. तर हे बघा इथं माझं बोट, ज्या बोटाने आपण लावली होती ती बोट पण किती लाल भडक दिसायला लागले. आणि जी मेहंदी आपण लावलेली होती हाताला आपल्या मुलीच्या, ती बघा किती अशी छान अशी लाल भडक आणि किती रंगल्यासारखी दिसायला लागली. दिसते का. तर आपण ही मेहंदी कशापासून तयार केलेली होती, निरमा, लिंबू आणि हळद आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं होतं. म्हणजे थोडंसं पाणी टाकलेलं होतं आपण, त्याच्यापासून आपली जी मेहंदी आहे ती इतकी छान अशी रंगलेली आहे. आणि किती वेळात, फक्त 5 ते 10 मिनटातच, फक्त एमर्जन्सीसाठी जी आहे आपली मेहंदी 5 ते 10 मिनटातच तयार झालेली आहे. आणि ही एकदा लावली ना की तुम्हाला वाटण लगेच धुवून जाते. तर आपण पाण्याने पण धुवून दाखवलं, ही काही मेहंदी लगेच धुवून जात नाही का. परत एकदा पाणी लावून आपण धुवून काढतो. तुम्हाला वाटत असेल धुवून जाते, तर परत एकदा दाखवतो मी तुम्हाला की लावल्या तुम्हाला वाटत असेल की ते फक्त वरचं जातं आहे आणि ही फक्त कलर राहतो आहे. तर परत तुम्हाला वाटेल की हा कलर जो आहे तो निघून जाईल. तर त्यासाठी परत एकदा दाखवतो आहे मी की हा कलर अजिबात निघून जात नाही. जी मेहंदी आहे तीच मेहंदी आपली राहते. म्हणजे जो कलर आहे तो जातसुद्धा नाही अजिबात. बघा हे पाणी ओतून परत एकदा दाखवतो आहे तुम्हाला. तर बघू शकता तुम्ही फायनली आपली छान अशी मेहंदी तयार झालेली आहे. मस्तपैकी रंगलेली सुद्धा आहे आणि ती टिकाऊ पण असते. अशी मेहंदी आहे टिकाऊसुद्धा, की अशी नाही की आता लगेच लावली धुतली आणि परत धुतली की निघून जाते. तर 1 ते 2 दिवस कंप्लीट हे तुमची मेहंदी अजिबात धुवून जाणार नाही. 1-2 दिवस मी फुल गॅरंटी देऊन सांगतो. तर मित्रांनो, बहिणींनो, भावांनो, तुम्हीसुद्धा अशीच जी आपली निरम्यापासून, लिंबूपासून, हळदपासून आणि पाणी टाकून जी मेहंदी बनवलेली आहे ती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक आणि कमेंट करून सांगायचं आहे. आणि तुम्हीसुद्धा अशीच मेहंदी तयार करा आणि झटकीपट तयार होणारी जी मेहंदी आहे ती लवकर तुम्ही पण झटकीपट तयार करा. लावा हाताला आणि तुमचा हात एकदम छानसे रंगवा. असं नाही की ही अशी कशी तरी काढूनच फक्त रंगती. तुम्ही ज्या डिझाईननुसार काढाल त्यानुसार डिझाईननुसार तुमची मेहंदी रंगणार आहे बघा. आता मला मेहंदी काढा येत नव्हती म्हणून मी तात्पुरती अशी मेहंदी काढलेली आहे. तुम्ही छानसुद्धा मेहंदी काढू शकता, एखादा कोन तयार करू शकता आणि त्या कोनमध्ये भरून तुम्ही अशा पद्धतीने बघा ही मेहंदी काढू शकता. तर तुम्हाला जर ही मेहंदी आवडली असेल तर नक्की लाईक आणि कमेंट करा आणि आपल्या भावाला सपोर्ट करा.
तर चला भेटूया नवीन नवीन अशाच जुगाडाच्या आपल्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.